राष्ट्रवादी सोबत जाणार नाही 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 अशी घोषणा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। बघता बघता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग जरा जास्तीच जुळू लागले। शिंदे यांना बॅकफूटवर ढकलायचं असेल तर अजित पवारांना बळ देणं बीजेपी साठी फायद्याचंच असेल। म्हणूनच सरकार स्थापन झाल्यावर अजित पवारांची जप्त झालेली प्रॉपर्टी परत सोडण्यात आली। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर आज अजित पवारांनी पक्षाच्या इतर नेत्यांसोबत शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली। अजित पवारांसोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारही होत्या। वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या भेटीत मोठे पवार आणि छोटे पवार पुन्हा एकदा एकत्र येतील का याची चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेपूर्वी दोन्ही गटांमध्ये असलेला तणाव निकालानंतर मवाळ झालेला दिसतोय। दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात का आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन कोणाला धक्का देऊ शकतात, पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोलगेवडा। व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या अजित पवार आणि शरद पवार भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। भेटीनंतर प्रतिक्रिया देताना दादांनी सांगितलं, आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्या काकींचाही वाढदिवस असतो, त्या निमित्ताने आज मी त्यांना भेटलो। सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या। परभणीत घडलेल्या गोष्टींवरही चर्चा झाली। आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे आणि अधिवेशन कधी होईल यावरही चर्चा झाल्या। अजित पवारांसोबत पक्षातले ज्येष्ठ आणि एकेकाळी शरद पवारांच्या सर्वात जवळचे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही होते। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या। अजित पवारांनंतर अमित शहाही शरद पवारांना भेटल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। लोकसभा निवडणुकीत एक हाती अजित पवार गटाला धोबीपछाड दिल्यानंतर शरद पवार गट आता काही माघार घेणार नाही असं वाटत असतानाच विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात मवाळ भूमिका दिसून आली। निकालानंतर कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भेटीवेळी अजित पवारांनी केलेली मिश्किल टिप्पणी, रोहित तू थोडक्यात वाचला, मी लक्ष दिलं असतं तर तुझं काही खरं नव्हतं, माझी सभा तिथे झाली नाही म्हणून तू निवडून आला। अजित पवार आणि रोहित पवार यांच्या या संवादानंतर पवार कुटुंबातील वैर कमी झाल्याचं पहिल्यांदा पाहायला मिळालं। त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेत जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून बोलणं, अजितदादा आपल्या राष्ट्रवादीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो, यानंतरही दोन्ही गटात मनोमिलन होते की काय अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली। विधानसभेत अजित पवारांची झालेली सरशी यामुळे शरद पवार परत एकदा अजित पवारांना सोबत घेऊन कोणती तरी खेळी करू शकतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येते। 5 वर्षे विरोधात बसून महायुतीला विरोध करण्यापेक्षा सत्तेत जाऊन ताकद वाढवणे कधीही योग्य असेही जाणकारांचे मत आहे। शरद पवारांची विश्वासू जयंत पाटीलही सत्तेत सहभागी होऊन एखादं मंत्रिपद त्यांना मिळालं तर आणखी राष्ट्रवादीची पॉवर वाढू शकते। लोकसभेत जर पाहिलं तर अजित पवारांचा 1 आणि शरद पवारांचे 8 असे एकूण 9 खासदारांचं संख्याबळ राष्ट्रवादीचं होऊ शकतं आणि एनडीए आणखी मजबूत बनू शकते। केंद्रात एखादा कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडू शकतं आणि इकडे विधानसभेतही अजितदादांचे 41 आणि शरद पवारांचे 10 असे 51 आमदारांचं संख्याबळ राष्ट्रवादीचं होऊ शकतं। त्यामुळे राज्यातील त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढू शकते आणि याचा फायदा राष्ट्रवादीलाही होऊ शकतो। अजित पवारांचा स्ट्राईक रेट लोकसभेपेक्षा विधानसभेला खूपच जास्त होता। शरद पवारही या गोष्टी ओळखून परत एकदा पक्ष वाढवण्यास सहमती दर्शवू शकतात। पण काल परवाच तिकडे दिल्लीत झालेली इंडिया आघाडीच्या बैठकीलाही शरद पवार उपस्थित होते। शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं अशी घोषणाही बैठकीत झाली। शरद पवारांना बीजेपी विषयी असलेला विरोध अचानक कमी होईल किंवा संपेल असं तरी आताचं चित्र दिसत नाही, पण राजकारणात काहीही होऊ शकतं। या म्हणण्यानुसार शरद पवार आणि अजित पवार पुढे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको। यात फक्त मरण होणार ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचंच। पुढील दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण अजून कोणतं नवीन वळण घेतं ते पाहणं आता महत्त्वाचं असेल। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना काय वाटतं? शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।